महाराष्ट्र राज्य समितीला निवडणूक आयोगाची मान्यता. शंकरनाथ धोंडगे यांचे प्रतिपादन. नांदेड येथे पत्रकार परिषद घेऊन लोहा कंधारचे माजी आमदार शेतकरी नेते शंकरनाथ धोंडगे यांनी माहिती दिली की महाराष्ट्र राज्य समिती या पक्षाला निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. शंकरनाथ धोंडगे यांनी महाराष्ट्र राज्य समिती या नव्या राजकीय पक्षाची सुरुवात केली आहे. हा पक्ष परिवर्तन महाशक्ती या नव्याने निर्माण झालेल्या निवडणुकीच्या आघाडी युतीमधील एका नवीन पर्यायातील एक घटक पक्ष म्हणून ओळखला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य समिती परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व विधानसभा निवडणुका लढवेल आणि प्रचार करेल, अशी माहिती शेतकरी नेते शंकरनाथ धोंडगे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. यापुढे ते म्हणाले की महाराष्ट्र राज्य समितीच्या सर्व जिल्हा कार्यकारिण्या, विविध आघाड्या अर्थात युवा आघाडी, महिला आघाडी तसेच इतरही विभागातील कक्ष आघाड्या स्थापन केल्या जातील. महाराष्ट्र राज्य समिती महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या विकासासाठी धोरणात्मक कामं करून शेतकऱ्यांना सुफलाम सुजलाम करण्यासाठी प्रयत्न करेल, अशी माहिती शंकरनाथ धोंडगे यांनी बोलताना दिली. यापुढे बोलताना ते म्हणाले, आज आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी नेते तसेच महाराष्ट्र राज्य समिती या पक्षाचे संस्थापक माजी आमदार शंकरनाथ धोंडगे सर आहेत. तर एकंदरीत MRS पक्षाची स्थापना, भूमिका आणि परिवर्तन महाशक्तीबद्दल काय सांगाल? महाराष्ट्र राज्य समितीची स्थापना ही 20 ऑगस्टला इथंच महाराष्ट्रातले जे आमचे सगळे BRSचे समन्वयक होते त्यातले 80% समन्वयक उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत एकमुखाने ठराव करून BRS आता निवडणुकीत इकडे महाराष्ट्रात येणार नाही म्हणून त्या नव्या पक्षाची स्थापना केली. कालच्या 1 तारखेला निवडणूक आयोगाने त्याला मान्यताही दिलेली आहे आणि तत्पूर्वीच MRSने ज्याला महाराष्ट्र राज्य समिती म्हणतो, जी पक्षाची नवीन स्थापना केली सर्वानुमते, त्यांनी महाराष्ट्रामध्ये एक चांगला पर्याय, जनतेपुढे एक चांगला पर्याय या दोन्ही प्रस्थापित आघाड्यांना महाराष्ट्रातली जनता कंटाळलेली आहे म्हणून एक चांगला पर्याय देण्याचा कार्यक्रम केलेला आहे. त्याचं नाव आहे परिवर्तन महाशक्ती. त्यामध्ये संभाजी महाराज आहेत, बचूभाऊ आहेत, त्याच्यामध्ये राजूभाऊ शेट्टी आहेत, वामनरावजी माजी आमदार चटप, हे सगळेचे पक्ष आहेत. हे आम्ही त्यातले 5 जण सुकाणू समितीत आहोत आणि एक येणाऱ्या काळात येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही एक चांगला गुणवत्तेचा पर्याय महाराष्ट्राच्या जनतेपुढे देणार आहोत. नांदेडमध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी नेते म्हणून सर आपली ओळख आहे. आपण शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी भले कुठल्याही राजकीय पक्षात असो, पूर्वाश्रमीपासून शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करून, मोर्चा करून तो न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करतात. सत्ता असो या विरोधी पक्षात असो, शेतकऱ्यांसाठी सदैव मैदानात ही भूमिका आणि शेतकऱ्यांसाठीचा आपला आवाज नेहमी चालत आलेला आहे. तर आपला जो BRS पक्ष आहे हा शेतकऱ्यांचा विकास हा उद्देश ठेवून आहे की सार्वभौम विकास, याबद्दल काय सांगता? आमच्या MRS पक्षाची टॅगलाईन आपकी बार किसान सरकार हीच आहे आणि जे तेलंगणामध्ये सर्व समाज घटकाला, शेतकरी समाजाला विशेषतः त्यांना तिथं करता आलं, पण इथल्या व्यवस्थेला, इथल्या राज्यकर्त्यांना ते करण्यामध्ये ते अपयशी झाले म्हणून तर BRS आला आणि म्हणून तर मग MRS त्याच आयडियालॉजीच्या आधाराने MRS स्थापन केला. आमच्या आघाडीची सुद्धा भूमिका आहे की बाबा आता ज्या काही 2 आघाड्या आहेत त्यांचं निवडणुकीतलं जे काही केंद्र आहे किंवा प्रचाराचं किंवा बोलण्याचं किंवा विषयाचं केंद्र आहे ते शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार हे विषय सोडून इतरत्र विषयावर निवडणुका करत आहेत. या महत्त्वाच्या कळीच्या विषयावर महाराष्ट्राचं लक्ष वेधावं म्हणून तर ही आघाडी निर्माण होत आहे. सर, आपण आता बोलल्याप्रमाणे आणि एकंदरीत परिवर्तन महाशक्तीची जेव्हा सुरुवात झाली, बच्चूभाऊकडूनचं दिव्यांगांसाठीचं योगदान, महाराजांचं आजपर्यंतचं काम आणि शेतकरी नेते राजू शेट्टी आणि आपलं शेतकरी नेते म्हणून मराठवाड्यासह महाराष्ट्रातलं काम, हे सगळं पाहता एकंदरीत लोकांमध्ये अशी पण चर्चा आहे परिवर्तन महाशक्तीची सत्ता येईल. तर परिवर्तन महाशक्तीच्या सत्तेसोबतच आपल्या काय नवीन योजना असतील, आयडिओलॉजी काय असतील आणि तसेच आपल्या पक्षाची MRSची जशा अनेक पक्षाच्या युवा आघाडी, महिला आघाडी अनेक विंग चालतात, जसं किसान भारती आहे, किसान पक्ष आहे, वेगवेगळ्या पक्षांचे होते, तसे MRS पक्षाच्या वेगळ्या विंग असतील का आणि सत्तेच्या अंतर्भागात आहे? अगदी या आठवड्याभरात प्राथमिक पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही आज कार्यकारिणी महाराष्ट्राची मान्यता मिळाल्यानंतर जाहीर केलेली आहे. या आठवड्याभरामध्ये जिल्हा, तालुका, विधानसभा याचे पदाधिकारी देऊ
आणि जे काही पक्षाच्या आघाड्या असतात, वेगवेगळे शेल असतात, ते सुद्धा आम्ही उभा करू आणि 10 तारखेपर्यंत जे इच्छुक उमेदवार आहेत, जे विधानसभेला इच्छुक आहेत, त्यांचे सुद्धा इच्छुकांचे अर्ज आम्ही मागविलेले आहेत. आणि आमचं ध्येयच मुळात ते आहे की येणाऱ्या काळात ही जी काही प्रस्थापित चौकट आहे, त्या चौकटीतून इथल्या सामान्य माणसाची घुसमट होते आहे, दमकोंडी होते आहे, त्यांना न्याय मिळत नाही. ही सगळी कोंडी फोडायचाच या आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याला विकासाच्या मार्गाने किंवा समृद्धीच्या मार्गाने नेण्याचा जो काही कार्यक्रम आहे, तोच आमचा कार्यक्रम आहे.